जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आलेलो आहे सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या वॉटरफॉल म्हणजेच गोकुंडी वॉटरफॉलला. जर तुम्हाला सुद्धा अशा थंडगार वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुण्याहून आपण 2 मार्ग गोकुंडीला येऊ शकतो. पहिला मार्ग आहे पुणे, लोणावळा, खोपोली, माणगाव, बुद्रुक आणि फल्याणगाव. दुसरा मार्ग आहे पुणे, मुळशी, ताम्हिणी घाट, पाली, माणगाव, बुद्रुक आणि फल्याणगाव. खोपोलीहून पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या साईडला ही जांभूळपाडा गावाची कमान दिसेल. जांभूळपाडा गावातून पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला माणगाव बुद्रुकची ग्रामपंचायत दिसेल. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडने आपल्याला इकडे यायचं आहे. हे आहे फल्याणगाव. तुम्ही पाहू शकता इथे पार्किंग करू शकता. गाड्या पार्क केलेल्या आहेत. इथे फक्त 4 व्हीलरच पार्क करा. जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन येत असाल तर 2 व्हीलरसाठी पुढे पार्किंगची सुविधा आहे. गाड्या पुढे घेऊन जावात. इथे तुम्ही तुमच्या जेवणाची ऑर्डर देऊ शकता. नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, कृपया चेक करा. इथे छोटंसं एक किराणाचं दुकान आहे, ज्या दुकानामधून तुम्ही तुमच्या गरजेच्या गोष्टी जसं की तुम्हाला जर काही स्नॅक्स हवं असेल किंवा मग पाण्याची बॉटल हवी असेल तर या किराणा दुकानातून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तिथे लाईव्ह जॅकेट्स पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांच्याकडून लाईव्ह जॅकेट्स पण घेऊ शकतात. जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन येत असाल तर 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी येऊन पोचाल. इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर पार्क करू शकता, जेणेकरून ट्रेकचं अंतर जे आहे ते बरंचसं कमी होईल. इथून सुरू होतो मेन ट्रेक. हा छोटासा जो ओढा आहे हा पार करून आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे, जेणेकरून जी पायवाट आहे त्या पायवाटेवरून आपण पुढे जाऊ शकतो. इथून जाताना थोडंसं व्यवस्थित जा, जेणेकरून तुमचा पाय वगैरे काही घसरला नाही पाहिजे. आपण ओढा क्रॉस करून पुढे आलेलो आहोत. ही जी पायवाट दिसते या पायवाटेने तुम्हाला कंटिन्युअस पुढे चालायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जो दिसत आहे तो आहे गोकुंडी वॉटरफॉल. आपल्याला पर्यंत जायचं आहे. पाणी बघा, हे पाणी जे आहे ते गोकुंडी वॉटरफॉलचंच येत आहे. पाणी किती क्लीन आणि क्रिस्टल आहे. एक तासाच्या ट्रेकनंतर फायनली आपण पोहोचलेलो आहोत गोकुंडी कुंडापाशी. हे आहे गोकुंडी. चला या थंडगार पाण्यामध्ये एन्जॉय करूयात. या थंडगार पाण्यामध्ये उड्या मारून आपल्याला जो चालून जो थकवा आलेला होता तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. तुम्ही पण लवकरात लवकर प्लॅन करा आणि गोकुंडी वॉटरफॉलला आवर्जून भेट द्या. ट्रेक जो आहे तो जवळपास 1 तास ते सव्वा तासाचा आहे. त्यामुळे येताना 2 लिटर पाणी सोबत नक्कीच ठेवा. गोकुंडी वॉटरफॉल जो आहे तो इथून कोसळतो आणि त्याचं पाणी जे आहे या कुंडामध्ये साठलेलं आहे. इथं आपण एन्जॉय करत आहोत. गोकुंडी वॉटरफॉलमध्ये खूप सारी मजा करून झाल्याच्या नंतर आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वाटाड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.